नमस्कार, मी आहे नंदिनी आणि स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळी टोमॅटोची भाजी केलेली, तर ती मला जास्त झाली. तर मग जास्त झाल्यामुळं मग आम्ही जेवायला तिघेजणच होतो दुपारी. तर मग करायचं काय या भाजीचं जास्त झाल्यावर? पोळी टाकत बसल्यापेक्षा मग मला असं वाटलं की आपण याचे धपाटे करून बघूया. मग मी त्या भाजीमध्ये पीठ वगैरे चाळलं, बीटरूट टाकला त्यामध्ये आणि कांदा. बीटरूट यासाठी टाकला की मुलं कच्चे खात नाही. मग त्या धपाट्यामध्ये आपण बीटरूट किसून टाकलं तर मग ते खातात, त्यामुळं मी त्या बीटरूट टाकलं. आणि भाजी होती म्हणजे त्यामध्ये सगळे मसाले, मीठ, तिखट वगैरे होतं, त्यामुळं मला दुसरं काही टाकायची गरज नाही पडली. तर मग हे धपाटे मी कसे करणार, तर एक तवा त्याला तापून घेणार आणि साईडला एक पाणी घेतलेले आहे. थोडं छोट्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि धपाट्याचं मी पीठ भाजीमध्ये मिक्स करून घेतलं. ते मी लेफ्ट हँडनी करते आहे, कारण की माझा राईट हँडचा बोटाचा एक नख निघालं थोडंसं अर्धं, तर मग ते खूप त्रास होते त्याने. त्यामुळं मी सगळं लेफ्ट हँडनी करते, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे. पण तरी चालू आहे माझं काम लेफ्ट हाताने करण्याचं. तर त्या पिठाचा मी आता उंडा करून घेतला आणि तो तव्यावर टाकायचा. पहिले सुरुवातीला हात ओला करून घ्यायचा. ओला यासाठी करायचा कारण की ते आपल्याला पीठ जे आहे ते हाताला चिटकत नाही, म्हणून तो ओला करायचा. आणि ते छोटासा जो गोळा आहे तो तव्यावर टाकला की ते परत जो आपला हात आहे, आपण ज्या हाताने थापणार आहे तो हात पाण्यामध्ये टाकायचा आणि ते थापून घ्यायचं. थापल्यावर मग आपले धपाटे तयार होतात. याला आपण धपाटे म्हणतो. मग ही जी आयडिया आहे ती हाऊसवाईफच्या डोक्यातच येणार, हो की नाही? मग हाऊसवाईफच्या आयुष्यात रोज काहीतरी नवीन घडतं असं नाही, रोज काहीतरी नवीन होतं असं नसतं, पण रोजच्या कामातून काहीतरी नवीन शोध लागत असतो. आणि तसंच रोज स्वयंपाक करताना तेच किचन असतात, तीच भांडे असतात, तरीही रोज विचार येतात की आज काय वेगळं केलं जाईल किंवा आज काय वेगळं करता येईल. मला असं वाटतं की प्रत्येक हाऊसवाईफकडे अशा कितीतरी छोट्या छोट्या कल्पना असतात की त्या कुठेतरी लिहिलेल्या नसतात, पण त्या अनुभवातून कुठेतरी तयार होतात. असाच माझा हा अनुभव आहे की जो की मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. भाजी उरत होती, तर मग पोळी टाकल्यापेक्षा आपण याचे धपाटे करून बघूया. मग आजची ही धपाटे तशीच काही मोठी रेसिपी नाही आहे, फक्त मनात आलेला एक छोटासा विचार आहे आणि तो करून बघितला आणि तो तुमच्यासोबत शेअर करावासा वाटलं म्हणून मी केला. माझे व्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.